17वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी 16 दिवस 1600 किलोमीटर. ही सायकल तुम्ही हातात घेतली तेव्हा ती किती वर्षानंतर घेतली होती? कुठे चाललात? मी म्हटलं मला लेहला जायचंय. म्हणजे तुम्ही हे चीनच्या रस्त्याला चाललायत. तुमच्या मुलाची रिॲक्शन काय होती जेव्हा त्याला कळलं की ही आपली अशी जाती आहे सायकलवर? म्हटलं आपण सायकलनी जाऊ, तू म्हणशील तिथे थांबू, कारण मी दमणारच नाहीये. हे एकूण एज बघता उन्हाचा किंवा क्लायमेटचा त्रास असं तुम्हाला कधी झाला नाही? त्या दिवशी मी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दोन्ही लाल पाहिले सायकल चालवत होती. पण सायकल चालवल्यामुळे तुमच्यात काय बदल झाला? तेच म्हणणं आहे की नुसतं सायकलिंग करायचं हायफाय आणि प्रत्यक्षात दूर सोडत फिरायचं, पेट्रोल वाचवायचं. मोटिवेशन आणि पॉझिटिव्हिटी कशी आणायची आपल्या मानसिकतेमध्ये? तुमची जर सुरुवात झाली असेल गुडघे दुखायला, सायकल चालवायची. ती पण माझ्या सायकल मग पळत होता. 100 99 माणसं चांगली असतात आणि 100वा माणूस माझ्या नशिबात कधीच येत नाही. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपला विशेष भाग आहे. आज महिला दिन विशेष स्पेशल असा भाग करायचा मी ठरवलं, कारण गेस्ट तशा आहेत. मी ओळख करून देतो, फार वेळ घेत नाही. आज आपल्याकडे आलेले आहेत निरुपमा भावे. निरुपमा ताई, मी तुमचं खूप स्वागत करतो मनापासून. आणि निरुपमा ताईंबद्दल काय आणि किती सांगू मी, तर निरुपमा ताई या गणिताच्या प्राध्यापिका, प्रोफेसर, HOD राहिलेल्या आहेत. पुणे विद्यापीठातून त्या HOD म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि शिवाय इतर अनेक गोष्टी, पण गणिताच्या त्या अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेत असं म्हणता येईल मला सोप्या भाषेमध्ये. आणि शिवाय त्या काय काय करतात, तर त्या ट्रेकर आहेत, त्या रॅपलिंग करतात, रॉक क्लाइम्बिंग करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायकलिंगसुद्धा करतात. आणि आश्चर्य वाटू नये असे त्यांचे फिजिक आणि इतका तो काटकपणा आहे की त्यांचं वय पटकन लक्षात येत नाही. पण आत्ता 77व्या वर्षी त्या सायकल उत्तम चालवतात. आणि त्यांचा फिटनेस बघून मला असं वाटलं की आपण यांना बोलवलं पाहिजे. 4 गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. तर तुमचं स्वागत करतो मी. आल्याबद्दल मित्रमणेतर्फे काही आम्ही छोट्याशा भेटवस्तू देतो, त्या तुम्ही स्वीकाराव्यात. तर पुणे कॉटन कंपनीकडनं ही एक छोटीशी भेट. आपलं जे मैत्र आता तयार झालेलं ते चिरायू होवो. अश्मन पेबलतर्फे एक छोटासा हँड पेंटेड दिवा आहे जो तुम्हाला आवडेल. त्या दगडावर त्यांनी पेबल पेंट केलाय, हँड पेंटिंग आहे, तो तुम्हाला नंतर आवडेल. आणि सांते फूड्स तर्फे डार्क चॉकलेट आहे. तुमचा फिटनेस लक्षात घेता याच्यामध्ये शुगर नाही आहे, याच्यामध्ये पाम ऑइल नाही आहे, गुळापासून बनवलेली चॉकलेट्स आहेत, डार्क चॉकलेट्स आहेत. चॉकलेट्स फारच आवडतात ना. आणि यात हर्ब्स पण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 फ्लेवरमध्ये आहेत. एक रोस्टेड आल्मंड आहे, एक डार्क चॉकलेट आहे आणि कॅन्डिड ऑरेंज पील. असं त्याचं बरंच काय काय तुम्ही दिलं आम्हाला. तर तुम्ही भरपूर चॉकलेट खा, फिट राहा, दिवे लावा घरात छान, आणि पुणे कॉटन कंपनीचे टी-शर्ट्स पण घाला. या तिन्ही आत्ता मी ज्या भेटवस्तू दिल्या त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नाव, पत्ता, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर अश्मन पेबल, पुणे कॉटन कंपनी किंवा सांते फूड्सकडून काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही जरूर करा. निरुपमा ताई आणि माझी ओळख फार गमतीदार झाली. मी शिवनेरीनं जाण्यासाठी वनाजला उभा होतो आणि तिथं मला अशा सायकलवरनं एक चढ आहे खूप मोठा, तो चढावरनं अशा त्या चढून एका ठिकाणी आले त्या बस स्टॉपपाशी आणि विचारत होता पत्ता. तो जो पत्ता होता तो माझ्या घराजवळचा पत्ता होता. म्हणून मी त्यांना सांगितलं की इथून तुम्ही खाली जा, कारण त्या खूपच अशा एकदम जीन्स पॅन्ट वगैरे घालून, टी-शर्ट वगैरे टाकून असं एकदम सायकलवरनं आल्या होत्या. आणि एकूण माझ्या लक्षात आलं की वय तरी बाईंचं जास्त दिसते, पण सायकल चालवतात म्हणजे खतरनाक आहेत बाई, असं माझ्या मनात विचार चालू होता. आणि ॲक्च्युली त्यांच्या घरापासनं ते ठिकाण खूप जवळ होतं, पण त्या जरा लांब आल्या होत्या. म्हणून मग मलाच थोडीशी हळहळ वाटली आणि मी त्यांना सांगितलं इकडून बाजूनं जा, उतार आहे वगैरे वगैरे. आणि जाता जाता मी त्यांना म्हटलं की सायकल बिकल चालवता या वयात भारी आहे तुम्ही. मग त्यांनी मला सांगितलं की मी भारत भ्रमण करते सायकलवरून. तर त्या 72व्या वर्षी तुम्ही, मला वाटतंय 17वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी. 17वा कन्याकुमारीला 17वा वाढदिवस. 17वा वाढदिवस पुणे टू कन्याकुमारी सायकल. 16 दिवस 1600 किलोमीटर. हां. आणि 72व्या वर्षी पुणे ते जम्मू. हां. 75व्या वर्षी पुणे ते कलकत्ता. अरे. आणि मग मध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, चेन्नई, कन्याकुमारी, सगळा भारत संपला माझा. हे म्हणजे तुम्ही असं एकदा पुणे टू कलकत्ता गेल्यानंतर मध्य प्रदेश वगैरे म्हणजे कोपऱ्यावर जाऊन येते असंच वाटत असेल. तर मला तुमचं खूप कौतुक वाटतं. ॲट द एज ऑफ 77 त्या इतक्या फिट आहेत. 78 चालू झाले बरं का. झालं. कधी झालं 3 जानेवारीला. 77 कम्प्लीट आहे आता. 78. तर मला हे व्यक्तिमत्व फार प्रभावी वाटलं.
आणि आपणही यांच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे. महिला दिनाला याच्यापेक्षा उत्तम उदाहरण कुठलं, म्हणून मग आज म्हटलं आपण तुम्हाला बोलू. तुम्हाला असे प्रश्न अनेकदा आले असतील, पण पहिला प्रश्न विचारायचा म्हणून मी सुरुवात करतो की एकदम गणिताच्या तुम्ही प्राध्यापिका होता, आधी प्रोफेसर झाला, मग तुम्ही HOD झालात, गणितज्ञ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिथून तुम्ही एकदम सायकलिंगमध्ये कशा काय आला आणि सायकलिंग कसं काय सुरू केलं? काय काय स्टोरी आहे ती? काय मी खरंच म्हणजे कायम ऑल अलॉंग मी अकॅडमिकच होतो. माझं अकॅडमिशियन म्हणजे शाळेत पहिली बेली येणं, त्यामुळे मी शिकवायला प्रोफेसरच होते. पण माझे मिस्टर वाडिया कॉलेजमध्ये शिकवायला होते मॅथमॅटिक्स, आणि तिथे SB जोशी म्हणून एक प्रोफेसर होते केमिस्ट्रीचे, आणि ते औंधला राहायचे. आणि औंधहून वाडिया कॉलेजमध्ये 60व्या वर्षी रोज सायकलनी जायचे. म्हणजे ते 14-15 किलोमीटर रोज सायकल करायचे. आणि ते आमचे मित्र असल्यामुळे आमच्या घरी येऊन गप्पा मारत होते, आणि त्यांचा गप्पांचा विषय आपोआपच म्हणजे सायकलनी त्यांना किती दिलंय, किती फिटनेस, किती छान आहे असं ते बोलत होते. त्यावेळी माझ्या मनात आलं की आपण आत्ता 50-52 वर्षाचे आहोत, पण हे आत्ता 60 वर्षाला फिटनेस इतका छान आहे यांचा, आत्ता आपण सायकल सुरू करू आणि आपले अजून 25 वर्ष मस्त राहील तब्येत. आणि सुरू केली मी. पुतणीची जुनी सायकल साधी होती, ती साफसूफ करून घेतली. पहिल्यांदा लटपट करत डेक्कनवर गेले. मग दुपारच्या गर्दी नसलेल्या वेळेला मंडईच्या तिकडे आमच्या आईचं घर आहे तिथपर्यंत गेले. मग एअरपोर्टला जाऊन आले. मग मला कॉन्फिडन्स आला. ती जी सायकल तुम्ही हातात घेतली तेव्हा ती किती वर्षानंतर घेतली होती? त्याच्या आधी कधी चालवली होती सायकल? शाळेत. त्यानंतर कट्टू आता? आणि शाळेत सुद्धा मी सायकलनी जाणारी नाही, कारण घरात एकच सायकल असायची. आणि माझा भाऊ फर्ग्युसनला होता म्हणून त्याला सायकल लागायची. आणि आमची शाळा जवळ, घरापासून सेवा सदन, SP कॉलेज जवळ, त्यामुळे आम्ही चालतच संध्याकाळी स्काउट ग्राउंडला जायचं. त्यामुळे सायकल फक्त येत होती, चालवली कधीच नव्हती. कधीच नव्हती? कधीच अशी चालवली म्हणल्यासारखं रोज बाबा सायकलनी जाते कधीच नाही. पण ते त्याने सांगितल्यावर जो किडा सायकलचा डोक्यात शिरला, सांगते ना, पहिल्यांदा थोडीशी लटपटले, कारण कित्येक वर्षात चालवली नव्हती. आणि मग सुटले. एअरपोर्टला जाऊन आले. आणि मग मी पेपरमध्ये वाचलं, पुणे सायकल प्रतिष्ठानचे लोक दरवर्षी कुठल्या तरी प्रांतात रेल्वेनी सायकली घेऊन जातात. तिथे 5-7 दिवस 400-500 किलोमीटर सायकलिंग करतात आणि रेल्वेनी परत येतात. मग त्या वर्षी ते वाघा बॉर्डर ते आग्रा जाणार होते, वाघा बॉर्डरपासून आग्र्यापर्यंत. आणि मग ते प्रॅक्टिस म्हणून महाबळेश्वरला वगैरे सायकलिंग. तर मी म्हटलं चला आपणही जाऊया महाबळेश्वरला सायकलिंग. आणि महाबळेश्वरच्या सायकलिंगच्या प्रॅक्टिससाठी, त्यांच्याबरोबर जाण्यासाठी, माझं भोरला घर आहे, तर म्हटलं चला आपण भोरला सायकलनी जाऊन येऊ. म्हणून माझी मी एकटीच भोरला सायकलनी गेले. 52 किलोमीटर आहे जाऊन येऊन. संध्याकाळी परत आले तर 7:30-8 झाले होते मला. त्या दिवशी जाऊन लगेच परत आले. म्हणजे 50-100 किलोमीटर त्या दिवशी मी मारले. आणि मग त्याच्यानंतर प्रॅक्टिस जी होती महाबळेश्वरला, तर एकदा मी आणि ते आमचे मराठे, आमचे पुष्कळ मोठे आता 90चे आहेत, त्यांचा मुलगा आणि मी पाचगणीपर्यंत त्या दिवशी सायकलनी गेलो. आणि दुसऱ्या दिवशी 18 किलोमीटर जाऊन महाबळेश्वरला जागे. तिथे लायन क्लबची मीटिंग होती, त्या मीटिंगला मी सायकलनी गेले. पण तुम्ही तेव्हा तुमचं वय किती होतं साधारण? महाबळेश्वरला गेलात तेव्हा 52-53-55? काय बरं सांगते मी, 55. आता हे एकदम झालं नसेल ना? जेव्हा तुम्ही सायकलला सुरुवात केली तेव्हा अंग दुखायला लागला असेल, गुडघे दुखायला लागले असतील, सवय नाही शरीराला, मग काय केलं तुम्ही? ते झालं असेल, पण खरं सांगायचं आता मला आठवतच नाही ते काही. आणि आपोआप माझे मसल्स तयारच झाले. अशी काही मी एकदम नाही ना गेले, हळूहळू वाढवलं ना. पण म्हणजे भोरला जाऊन आले तेव्हा मला काहीच प्रॅक्टिस नव्हती. पण त्या दिवशी सुद्धा मला दुसऱ्या दिवशी पाय दुखले थोडे. तुम्ही असं एकदम भोरला जाते घरी सांगून गेला? नाही, काय झालं, त्या दिवशी मी निघाले आणि कापूरहोळपर्यंत गेले. घरी न सांगता गेले होते. आणि कापूरहोळपर्यंत गेले तेव्हा 10 वाजून गेले होते. आणि घरी न सांगता मग मी कापूरहोळहूनच परत गेले. त्या दिवशी मी गेले नाही भोरपर्यंत, तिथनंच परत गेले. आणि मग नंतरच्या रविवारी मी यांना सांगून गेले. अच्छा. आणि भोरला आमचं घर तिथे गेले. आणि तिथे आमच्या शेजारी जे कोण राहतात त्यांच्या घरी जेवले बिवले, अर्धा तास घरी विश्रांती घेतली. दुपारी 1:30 वाजता निघाले पुण्याला परत. तुम्ही अशी सायकल प्रॅक्टिस करता करता एकदम 17 वर्ष तुम्ही जे तिकडे गेलात, हे कसं तुम्हाला वाटलं की आपण तिथं सायकल घेऊन तिकडे जाऊया म्हणून? कसं तुम्हाला? ते सायकलचे मित्रमैत्रिणी भेटले ना. आणि ती विशेषतः एकादशी कोल्हटकर म्हणून जी आहे, तिला नेहमी असं लॉंग, म्हणजे तिला आम्ही सायकल चालवतच होतो. आणि आम्ही प्रत्येकीच्या वाढदिवसाला
तिच्या आवडीचं काहीतरी खास करतो आणि मग पार्टी करतो. अच्छा. म्हणजे ट्रेकिंग म्हणा, सायकलिंग म्हणा, काही जे असेल ते आधी करता. आधी करायचं ते तास 2 तास चांगले हे करायचं, मेहनत करायची. हा, आणि मग पार्टी करायची. तर एकादशी म्हणली की निरुपमाची सायकल खूप प्रिय आहे, तर आपण तिच्यासाठी सायकलिंगच करूया. आणि मग तिने ठरवलं की आपण पुणे ते कन्याकुमारी सायकलिंग जाऊया आणि तिचा 17वा वाढदिवस तिथे करूया. मग आम्ही कम्प्युटरवर वगैरे कुठे राहायचं काय ते सगळं ठरवलं. रोज साधारण 100 किलोमीटरचं अंतर पाहून. आणि काय तो केरळातला रस्ता इतका सुंदर आहे, सायकल चालवायला इतकी मजा येते. रस्ता छान आहे, छोटा रस्ता आहे, उजवीकडे समुद्र, डावीकडे छोटी छोटी घरं, सुरेख रस्ता, गर्दी नाही. कन्याकुमारीपर्यंत सायकलने जायला खूप मजा आली. आणि माझे मिस्टर मी सुरुवातीला म्हटलं तसं अगदी जेव्हा पहिल्यांदा सायकल चालवली तेव्हा त्याने आपलं असंच केलं, काहीतरी जाईल कुठेतरी, हे काहीतरी नवीन खूळ आहे, जाईल थोड्या दिवसात. पण मग जेव्हा त्यांना कळलं की हे खूळ नाही आहे, हे याच्या पलीकडचं, म्हणताना ते मला न सांगता कालिकतपर्यंत विमानाने आले आणि कालिकतपासून बसनी कन्याकुमारीला तिथे 17व्या वाढदिवसाला हजर होते. अरे वा 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 वा, बर वा, अशी मजा आली 17. पण मग तुम्ही किती जणी गेला होता? आम्ही 10 बायका आणि 2 पुरुष होतो. कन्याकुमारीला गेलो. काय घेऊन जाता सोबत तुम्ही? कसं असतं? नाही, आम्ही खरं तर टेम्पो नेतो, त्याच्यात स्वतःचं सामान आणि एखाद दुसरी एक्स्ट्रा सायकल. आणि सायकल तो जो ड्रायव्हर असतो त्याला थोडा सायकलचा मेकॅनिक, म्हणजे काही झालं तर सायकल, हा. आणि मग बाकी सायकल सामान त्याच्यात टाकल्यावर सायकल चालवायला काय. पण मग तुमच्या बरोबर जे बाकीचे मंडळी आहेत, मैत्रिणी, त्या किती वर्षाच्या आहेत? त्यांचं एज काय आहे साधारण? एक त्यातली आहे ती माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठी आहे. बरं. पण ती तेवढी सायकलिस्ट नाही आहे, ती खरं ट्रेकर आहे. म्हणजे ती आजही दर गुरुवारी सिंहगडला गेल्याशिवाय थांबत नाही. खरं तर तिचा गुडघा आता गेलेला आहे कामातनं, पण ती त्या गुडघ्याला दाद देत नाही आणि सिंहगड करतेच दर गुरुवारी. ती बाकीचे सगळे 60s मधले होते. आणि 2 जण आम्ही त्यांना म्हणजे विचारलं येता का तुम्ही म्हणून. 3 जणी मुंबईच्या होत्या, आम्ही 7 जणी इथल्या पुण्यातल्या होतो. आणि 2 जण ते आम्ही नेहमी म्हणतो 10 बायकांबरोबर ते 2 जण कसे आले, देवधर आणि शेखर. हो, ते सगळेजण, आम्ही सगळेजण सायकलने गेलो. तुमचे आत्ता जे तुम्ही आत्ता बाय द वे आत्ता ते स्टुडिओमध्ये पण सायकलवरनच आलेले आहेत. आणि मी त्यांना विचारलं किती गिअर आहेत सायकलला, तर किती 40-42 गिअर. नाही, पाठीमागचे 11 आणि पुढचे 2, म्हणजे 11 दुणे 22 होतात. 22. माझ्या आधीच्या सायकलला पुढे 3 होते, पण हल्लीच्या या नव्या सायकलला 2च असतात. मग हे सायकल बदलावी, वेगळी सायकल घ्यावी, गिअरची सायकल घ्यावी, हे कुठून तुम्हाला कसं झालं? की माझी अगदी पहिली सायकल ती पुतणीची. त्याच्यानंतर मग मी जेव्हा गेले मला वाटलं आपण मागे पडतो, कारण आपली सायकल चांगली नाहीये म्हणून बहुतेक मागे पडतो. म्हणून मी ती मॅक 1 म्हणून एक होती कोणाची तरी चांगली, ती सायकल घेतली. रेसर नाही, साधीच मॅक 1 होती. आताची माझी तशी आहे. अच्छा. आत्ताची माझी रोड बाईक आहे, पण मी त्या रोड बाईकला हायब्रिड टायर ठेवलेत. रोड बाईकचे टायर नाहीत मी घेतलेले, आणि ती अशी असलेली मला नको होती. सरळ हँडलची रोड बाईक मला मिळाली. त्यामुळे आत्ताची माझी सायकल खरंच सुंदर आहे आणि त्याची किंमतही चांगली आहे. 70-75 हजाराची सायकल आहे, पण ती खूप छान आहे. त्या सायकलवर चालवायला बसलं की ती आपोआपच चालायला लागते, तिला काही करावंच लागत. तुम्ही एवढ्या अशा अभ्यासू, घरातून फार बाहेर न पडलेल्या, कधी सायकल न चालवलेली, अशा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एवढा चेंज कसा काय झाला? एकदम वेळ लागला ना सायकलचं. मी आधी नाही ते मी थोडीशी इकडे सायकल चालवली आणि मग ते पुणे सायकल प्रतिष्ठानचं एक दिवस पेपरमध्ये वाचलं. आणि ते दर महिन्याच्या पहिल्या रविवारी कुठंतरी थोडंसं सायकलिंग करतात आणि प्रमोट करतात, म्हणजे घोषणा वगैरे देत जातात, सायकल चालवा, प्रदूषण टाळा, आरोग्य वाढवा, अशा प्रकारच्या घोषणा देत ते जातात. त्यांच्यात शिरल्यावर मग दरवर्षी मी त्यांच्याबरोबर जायला लागले. पहिल्या वर्षी वाघा बॉर्डर ते आग्रा जेव्हा गेलो तेव्हा वृंदावनच्या तिथे मी इतकी दमले होते, मला काहीच करता येत नव्हतं. तर मग आमच्याबरोबर तो जो एक छोटा मुलगा, छोटा म्हणजे 20-25चा होता, तो म्हणला काही विचार करू नका, थांबा, मी तुमच्याबरोबर थांबतो, आपण पुढे जाऊ. मग तो दम माझा गेल्यावर मी ते पूर्ण केलं, वृंदावनला जिथे जायचं होतं तिथे. आणि ती पहिली झाल्यावर मग सवयच झाली, आम्ही दरवर्षीच कुठेतरी जायचो ना.
त्यामुळे मग ते सायकल चालवणं आणि मग चांगल्या चांगल्या सायकली पुढे घेत घेतले. मग मी ती मॅकवनची घेतली होती. मग तीही जेंट्स होती आणि ती थोडी उंच होती. त्याच्यामुळे मी एकदा कुठेतरी पडले, थोडंसं फ्रॅक्चर झालं होतं. मग म्हटलं ही सायकल नको. मग त्याच्यानंतर मी अजून एक सायकल, ट्रेकची सायकल घेतली. ट्रेक कंपनीची सायकल आहे, ट्रेक कंपनी, ती खूप सुंदर सायकल आहे. ती म्हणजे आत्ता सुद्धा माझी ती एक होती, पण माझी मैत्रीण माझ्याच वयातली, तिला मी आता सायकल शिकवली आणि ती त्या ट्रेकवर शिकवली. ती म्हणली मला हीच ट्रेकच पाहिजे, म्हणताना तिला ती ट्रेक दिली. पण सायकल शिकवली म्हणजे ऍक्च्युअली सायकल शिकवली मी तिला. नाही, तिला सायकल येत नव्हती. माझ्या गल्लीमध्ये तिला धरून धरून तिच्या बरोबर पळत पळत सायकल शिकवली. गोष्ट आहे आत्ता 2 वर्षापूर्वी. ती पण माझ्या सायकल मग पळत होता. तिला पळत पळत आमच्या गल्लीमध्ये सायकल शिकवली. तिला बॅलन्स आला आणि मग त्यानंतर तिला तीच पाहिजे म्हणून म्हटलं खरं तर माझी ही खूप लाडकी सायकल आहे, पण तू चालवणार असलीस तर तुला मी देते. म्हणताना तिला ती सायकल दिली आणि मग मी ही दुसरी विकत दिली. मग मी दुसरी विकत दिली. सगळं वेळ तुमच्या घरी कसं पचवलं गेलं? तुम्ही जे काय फिरताय, जाताय गावभर, इकडून तिकडं? नाही, माझं घर तसं थोडं, मला एकच मुलगा आहे. आता तो 52 वर्षाचा आहे आणि माझे मिस्टर 4 वर्षापूर्वी गेले. पण तेही प्रोफेसर आणि तेही प्रोफेसर म्हणजे मीही प्रोफेसर, पण मी नुसती पगारापुरती प्रोफेसर. किंवा म्हणजे करायचं ते केलं, माझ्या हाताखाली 2 विद्यार्थिनींनी PhD केलं वगैरे वगैरे, पण अशी मी अभ्यासू नाही. मिस्टर म्हणजे फक्त अभ्यासू, दिवसभर ते टेबलावर खुर्चीवर बसणार आणि अभ्यासच करणार. रिसर्च नाही, अभ्यास. म्हणजे त्यांनी नवभारत मासिकाचे ते संपादक होते आणि त्याच्यात त्यांनी 400 लेख लिहिले होते आणि सर्व विषयावरचे. मुळात त्यांना जास्त काय आवडायचं की चांगली चांगली सगळ्या आत्मचरित्र वगैरे वाचायची आणि त्या चरित्रांवर लेख लिहायचे. त्यामुळे त्यांनी खूप म्हणजे मला वाटायचं की त्यांचे लेख म्हणजे फार वरच्या दर्जाचे असतील म्हणून मी त्या फंदातच कधी पडायची नाही. पण मग ते गेल्यावर त्यांच्या पहिल्या ह्याला डेथ ॲनिव्हर्सरीला त्यांच्या गोष्टींचं, त्यांच्या लेखांचं पुस्तक प्रसिद्ध करूया म्हणून मी ठरवलं. आणि मग त्यांचे जे डिसायपल होते ठाण्याचे एक, त्यांनी मला ते कुठले कुठले लेख घ्यायचे ते निवडून दिले. त्याचं पुस्तक केलं आणि पुस्तक केलं म्हणून मी वाचलं आणि ते अगदी वाचनीय, सामान्य माणसांना वाचनीय लेख आहेत ते. मग तुमच्या मुलाची रिॲक्शन काय होती जेव्हा त्याला कळलं की आपली अशी जातीय सायकल? नाही, मुलाला आवडलं की. मुलगा एक तर माझा मरीन इंजिनियर आहे. म्हणजे तो 17व्या वर्षीच कलकत्त्याला गेला. त्याच्यानंतर 10-12 वर्ष जगभर फिरला आणि आता सिनियर झाला. तो हाँगकाँगला शोअर जॉब आहे त्याचा, पण तो त्या ह्याच्यातला आहे. आणि त्याला जेव्हा कळलं मी सायकल चालवते तो म्हटलं छानच आहे. तोही मध्ये एकदा माझ्याबरोबर, आम्ही फुकेतला गेलो होतो, झाली आता 4-5 वर्ष, तर तिथे गेलो होतो मी आणि त्याची फॅमिली गेलो होतो. तर तिथे हॉटेलमध्ये जिथे राहिलो होतो तिथे सायकली होत्या. तर मी म्हटलं चल आपण सायकल, तो आणि मी तिथे सायकलनी गेलो आणि तिथे पण असं समुद्रकिनारा आणि असं सुंदर रस्ता होता आणि मग आम्ही तिथे सायकलिंग केले. चांगल्या सायकली, ट्रेकच्याच सायकली होत्या. मग मी त्याला म्हटलं आपण सायकलनी जाऊ, तू म्हणशील तिथे थांबू कारण मी दमणारच नाहीये, तू जिथे दमशील तिथे आपण थांबू आणि परत येऊ. त्यामुळे आम्ही मला वाटतं 1.5 तास सायकल चालवली तिथे. तुमचा तर स्टॅमिना खूपच वाढला असेल. किती तुम्ही एका वेळेला किती तुम्ही किलोमीटर जाऊ शकता आता? नाही, आम्ही 100 किलोमीटर चालवतो एका दिवसात. हां, एके दिवशी माझ्या जे कायमचं लक्षात राहिले ते चित्तोडगडला गेलो होतो. तेव्हा त्या दिवशी मी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दोन्ही लाल पाहिले सायकल चालवत होती. काय सांगताय? हो. आणि मध्ये कधीतरी जेवणानंतर एक अर्धा पाऊण तास विश्रांती घेतली, पण मी पूर्ण सायकलिंग केलं त्या दिवशी 12 तास. बापरे. हां, आणि साधारण स्पीड पडतो 15चा स्पीड पडतो. म्हणजे 15चं तसे विश्रांती घेऊन बिन दुपारी 3 वाजेपर्यंत 100 किलोमीटर होऊन जातात. उलट मग संध्याकाळी कुठेतरी चक्कर बिक्कर मारतो. म्हणजे पण मग तुम्ही जनरली सकाळी लवकर सायकलिंग सुरू करता? 6 वाजता सायकलिंग सुरू करतो. आणि मग किती वाजता थांबायचं? पहिले 2 तास. 6 पहिले 2 तास नॉन स्टॉप 40 किलोमीटर मारायचे. अच्छा. आणि जातात पहिल्या 2 तासात 40 किलोमीटर छान जातात. मग नंतर ब्रेकफास्ट घ्यायचा, तिथे एक अर्धा तास घालवायचा. मग नंतर एक तास निवांत चालू. हां, 1 तास चालवायची, थांबायचं. मग नंतर दुपारी 1-1:30 वाजता जेवल्यावर अर्धा तास विश्रांती घ्यायची. चक्क आम्ही ते फ्लेक्स वगैरे असतात ना त्याचे हे घेऊन जातो बरोबर, त्याच्यावर झोपतो. अच्छा, फ्लेक्सवर झोपतो. हां, फ्लेक्स तिथे अंथरतो आणि त्याच्यावर झोपतो कुठेतरी. पण तुम्हाला म्हणजे एकूण एज बघता
उन्हाचा किंवा क्लायमेटचा त्रास असं तुम्हाला कधी झाला नाही? खरं सांगायचं ना तर माझी तब्येत असेल काही असेल, एक तर मी कशालाही कधी घाबरत नाही. माझा तो स्वभावच आहे. म्हणजे मी आयुष्यात कशालाही घाबरत नाही. एकटी कुठेही कशी रात्री 12 आई मला म्हणायची, मी आईकडे कधीतरी गेले तर तिच्याकडे बराच वेळ बसायचो. घरी जायचं तर 11:30-12 वाजायचे. ती म्हणली इतक्या, म्हटलं जाईन की इतक्या रात्री, मला काही वाटत नाही म्हटलं. त्यामुळे रात्री 12-1 वाजता स्कूटर आपल्या हातात, फक्त स्कूटर बंद नको भलतीकडे पडायला. आणि त्यामुळे मी एक तर कधीही कुठेही घाबरत नाही. माझा आणि बेफिकीर स्वभाव आहे, त्याच्यामुळे मी कुठेही जाते. सूर्योदयापासून आपण सुरू केलं कुठलीही ॲक्टिव्हिटी तर जसा सूर्य वर येतो तसे आपण त्याला ॲडजस्ट होत जातो. मग दुपारी 12 वाजता सुद्धा आपल्याला काहीच वाटत नाही. एकदम 12च्या उन्हात गेलो तर त्रास वाटतो. सकाळपासून मी सांगते ना, चित्तोडगडला सकाळपासून संध्याकाळ. तुम्ही जेव्हा 17व्या वाढदिवशी कन्याकुमारीला गेला होता, तिथली एखादी आठवणीत राहिलेला किस्सा सांगू शकाल का? की सायकल चालवताना कोणी माणूस भेटला असेल किंवा काही सिच्युएशन आली असेल आणि तुम्ही टॅकल कशी केली? पुणे कन्याकुमारीला गेलो तेव्हाच नाही, तेव्हा नाही, कोचीनला गेलो तेव्हा. वाटेमध्ये कालिकत युनिव्हर्सिटी आली. कोचीनला गेलो तेव्हा. आणि कालिकत युनिव्हर्सिटी आल्यावर मी तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये माझं एक DSTचं प्रोजेक्ट चाललेलं होतं. कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये? या आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सेल्फ प्रोजेक्ट DSTनी फंड केलेलं माझं प्रोजेक्ट होतं. मीच त्याची मेन होते. माझ्या हाताखाली एक JRF आणि एक SRF दोघीजणी होत्या. आणि ती आमची जी 2-2.5 वर्षाचं होतं ते चाललेलं. तर त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी काही लेक्चर द्यायला कुठे गेले तर मला जाण्या येण्याचे पैसे क्लेम करता येतील म्हणताना मी कालिकत युनिव्हर्सिटीमधलं, चला आपण इथे जाऊया, एक लेक्चर देऊया आणि जाण्या येण्याचं रेल्वेचं पैसे काढूया त्याच्यातनं. मग आम्ही जे सायकलने चाललेलो होतो, आमचा जो टेम्पो होता, त्या टेम्पोवाल्याला मी सायकल त्या टेम्पोत टाकली. मला कालिकत युनिव्हर्सिटी दिसली तेव्हा. पण ते करस्तवर 2-2.5 किलोमीटर पुढे गेलो होतो आम्ही. तर मग तिथे 2 जण कालिकत म्हणजे साऊथचेच होते, ते 2 जण बाईकवर चाललेले होते उलटे. तर मी त्यांना हात करून त्यांच्याबरोबर तिसरी बसले. पहिल्यांदाच असे बसले, पण त्यांच्याबरोबर मी बाईकवर बसले. त्यांनी मला कालिकत युनिव्हर्सिटीच्या दारात सोडलं. मग मी तिथून आतमध्ये चालत चालत गेले आणि तिथे मॅथ्स डिपार्टमेंटला गेले. मॅथ्स डिपार्टमेंटला गेल्यावर तिथे मी सेल्फ इंट्रोड्यूस केलं. तिथे ते सगळ्यांची काहीतरी मीटिंग चाललेली होती. तर मी म्हटलं, मी तुम्हाला आत्ता अशी दिसते आहे कारण म्हटलं मी सायकलच्या ह्याच्यात अटायरमध्ये आहे. हां, पण म्हटलं मी पुणे विद्यापीठात मॅथमॅटिक्सला प्रोफेसर आहे आणि माझी अशी अशी स्कीम चालू आहे, तर मला त्या स्कीमसाठी एक लेक्चर द्यायचं आहे. मग ते म्हणाले द्या की. मग मी तिथे सरळ माझी जी स्कीम चालू होते त्याचा एक लेक्चर दिलं. खरं म्हणजे तिथल्या मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचे लोक, माझा जो विषय होता ते स्पेशलायझेशन त्यांचं नव्हतं. पण त्यांनी आता माझ्यासाठी ते सगळं ऐकून घेतलं आणि मग मला त्यांनी सर्टिफिकेट दिलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी पण एक गेस्ट लेक्चर लावलं त्यांच्या ह्याला. हां, त्यांना एक गेस्ट लेक्चर मिळालं, मला सर्टिफिकेट मिळालं. आणि त्यामुळे त्यांनी माझं गेस्ट लेक्चर लावल्यामुळे मला जेवायला दिलं, मला ₹100 ऑनररियम दिला. आणि मग ते झाल्यावरती मी कालिकत युनिव्हर्सिटीतनं बाहेर आले. बाहेर आल्यावर बसमध्ये बसल्यावर मला तिथे पुढे माझा टेम्पो दिसला. मग मी बसमधनं उतरले, टेम्पोतनं सायकल काढली आणि सायकलनी पुन्हा पुढे चालू. वा. याच्यामध्ये तुम्ही 17व्या वर्षी कन्याकुमारीला गेलात, 72व्या वर्षी जम्मू काश्मीरला. जम्मू काश्मीरचं काय? जम्मू काश्मीरला आम्ही गेलो तेव्हा रस्त्यामध्ये मला आठवते ती गोष्ट, पंजाबातच असेल कुठेतरी. तर आम्ही जिथे एका ठिकाणी कुठेतरी सकाळी चहा प्यायला थांबलो, तर ते असे खेडेगावातले लोक होते पंजाबी. आणि त्यांना आम्ही म्हणजे मी बाई आणि 2-4 कोणीतरी सायकलनी जातोय ह्याचंच खूप अप्रूप वाटलं. आणि मग चहा प्यायला तिथे थांबल्यावर ते म्हणले, मॅडम तुम्ही जरा आत येता का? म्हटलं येते. काय झालं? तर ते त्यांची जी मुलगी सून कोणीतरी होत्या, त्या बायका बाहेर येत नाहीत. अच्छा. पण त्यांनी मला आतमध्ये नेऊन मी अशी सायकल आणि ते आलं होते. आणि त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की या वयात नाही लेडीज एवढ्या सायकल चालवत इथून तिथे जम्मूपर्यंत जात आहेत हे त्यांना. आणि ते पंजाबी लोक होते त्यांना. पण त्यांनी तिथे आम्हाला हे दिला, चहा वगैरे दिला. गावठी लोकांची तिथे गाठ पडली. आणि अमृतसरपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तिथे आम्हाला जिथे जम्मूला जायचं होतं त्याच्या 2 दिवस आधी, अमृतसरच्या नंतर, तिथे हवा पावसाळी झाली आणि थोडा पाऊस यायला पण लागला.
तर तिथले लोक आम्हाला म्हणले की तुम्ही या पावसाळी याच्यामध्ये सायकल चालवू नका. एक तर हवा अशी आहे आणि पावसाने तुम्ही ओले आजारी बिजारी पडाल तर चालवू नका. म्हणताना आम्ही शेवटचे 2 दिवस सायकल गिवअप केली. म्हणजे टेम्पोत सायकल ठेवली आणि मग ट्रेननी तिथे गेलो. तर तिथे ते हरप्याज सिंग म्हणून आले होते. ते आजही ते पुण्यात आले किंवा त्यांचं माझं खूप कॉन्टॅक्ट आहे. मध्ये ते एकदा पुण्याला येऊन गेले आणि त्यांना खूप 75 वर्षी भारताच्या 75चं काहीतरी करायचं होतं. आणि दुसऱ्या हरजित सिंग हाजरा म्हणून ते 2 जण सायकलिस्ट आम्हाला भेटले आणि त्यांनी आमच्याबरोबर सायकलिंग पण केलं थोडा काळ. आणि तो जम्मूला त्यांनी आमचं तिथे विशेष आम्हाला काहीतरी हे पण दिलेले आहेत त्यांनी, मोमेंटो वगैरे. त्यांनी खूपच आमचं कौतुक केलं. या सगळ्या प्रवासामध्ये लक्षात राहिलेलं कुठलंच तुम्हाला रूट जास्त होता की हा रूट जास्त लक्षात राहिला, किंवा सगळ्यात कठीण परिस्थिती कधी आली होती की यातनं मार्ग कसा काढायचा आणि मग तुम्ही कदाचित त्यातून मार्ग काढला असेल? कारण सगळं सोपं नसतं. जेवढं छान आपण, शेवटी तो आनंद असतो, पण अल्टिमेटली काही गोष्टी आपल्याला सफर करायला लागतात ज्या त्यावेळी आलेल्या असतात. तर तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये एखादी अशी आठवण? तेच ना, म्हणजे गंगासागर गोमुख मला वॉकॅथॉनला जायचं होतं. त्याच्या आधी कुठे आम्ही सायकलला गेलो होतो मला आठवत नाहीये, पण कुठेतरी गुरुवायूरच्या तिकडे सायकल रस्त्यावर, म्हणजे हा असा रस्ता आणि इकडे कडेला असतं ना खाली थोडं, तर सायकल मी तिथे उभी राहिले गुरुवायूरच्या थोडी अलीकडे, आणि मी सायकल तिथे आणि मी माझा पाय असा खाली आणि तिथल्या तिथंच मी पडले. पण मला फ्रॅक्चर झालं छोटंसं, अगदी हेअरलाईन फ्रॅक्चर होतं. पण आणि आमच्याबरोबर डॉक्टर लोक असायचे, त्यामुळे तिथे लगेचच तिथे जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला प्लास्टर घालून दिलं. पण मग प्लास्टर घातल्यानंतर 3 दिवस आम्ही काहीतरी जेव्हा चालवली तेव्हा आम्ही काय कोचीनला गेलो तेव्हा सायकल मी चालवलीच नाही. आणि मग तिथे गेल्यावर प्लास्टरमध्ये पाय असताना आम्ही विमानाने परत आलो, मुंबईला आलो तिथून. आणि मग मुंबईहून माझ्या मैत्रिणीच्या कारने, तिचा मुलगा आला होता, तसे आम्ही तिथून परत. तुम्ही कलकत्त्याला जे गेला 75व्या वर्षी, तुम्ही कलकत्त्याला गेला इथून तिथे, कलकत्त्यात कसं काय शोधलं? हे 2 टोकं झालं म्हणून 3रं टोक शोधलं? हो, दक्षिण उत्तर झालं. आता म्हटलं पूर्वेला जाऊया आपण. तिथे कलकत्त्याला आम्ही गेलो तेव्हा 6 जण होतो. आणि तेव्हा मी म्हणजे 77 आत्ता गेले ना, आणि ते 60चे सगळे, त्यामुळे त्यावेळेला त्यांच्या स्पीडनी मला जाता येत नव्हतं. मी थोडी मागं पडत होते. 75 गेला की 77 गेला? 75 गेला. 75. मग तुम्ही मागे? मी थोडी मागं पडत होते, पण आमच्याबरोबर सपोर्ट व्हेकल होतच ना, त्यामुळे मग ते पुढे जाऊन थांबत होते. चिल्का लेक आणि ती पुरी, ती जिथे येते, तर तिथे आम्ही आधी सायकलने असे गेलो आणि ते कुठेतरी थोडेसे 4 पावलं वर चढून तिथे काहीतरी नदी वगैरे काहीतरी पाहत ते थांबले. आणि मग मला वाटलं की आपल्याला यांच्यापेक्षा चालायला वेळ लागतो, तर आपण थोडं लवकर बाहेर पडूया. आणि मी थोडीशी आधी बाहेर पडले. आणि त्यावेळे माझा फोन मी टेम्पोवाल्याला दिलेला होता, कारण त्याला काहीतरी पाहिजे, त्याचा चालत नव्हता व्हॉटेवर, त्यामुळे माझ्याजवळ फोन नव्हता. मी सायकलनी पुढे निघाले, ते त्यांना माहीत नव्हतं. त्यांना वाटलं मी कुठं हरवले, कुठं, त्यांना काही कळेच ना. त्यामुळे ते काळजी करतच चालवत होते. तर मी कितीतरी पुढे जाऊन तिथे एका ठिकाणी थांबले होते. म्हणले, अहो तुम्ही सांगायचं, आम्हाला माहितीच नाही, आम्ही काळजी करायला लागलो, तुम्ही पोहोचलात कुठे? तर मी तिथे पुरीला पोचलेली होते तोपर्यंत, चिल्का लेकहून. असं एकदा माझ्या हातून झालं. म्हणजे तसं व्हायला नको. काय जनरली नियम पाळले जातात अशा वेळेला? सायकलिस्ट म्हणून नियम जनरली आपण जेव्हा असे जातो, पुढचा आणि मागचा दिसायला पाहिजे आपल्याला. अच्छा. पुढचा सायकलवाला लाईन मध्ये राहायचं, तेवढ्या अंतरात राहायचं, म्हणजे दिसायला पाहिजे. असं कोणीच दिसत नाही असं. ते आणि एकदा झालं ना माझं, लेहला गेलो होतो सायकलनी, लेहला. आणि तेव्हा तिथे जाताना उल्हास जोशी बरोबर गेले होते. तर त्यांनी सांगितलं होतं लेहला जाणारा हा रस्ता आहे आणि हा चीनकडे जाणारा रस्ता आहे, तर तिकडे जायचं नाही आहे आपल्याला, असं जायचंय. पण तो असा होता आणि असा चीनकडे जाणारा सरळ होता. आणि इकडे नदी होती आपली कुठली, सिंधू नदी तिथे लेहला होती. तर मी तिथं गेले आणि चुकून अशी न जाता या रस्त्याला गेले, चीनकडे गेले. आणि तो सकाळची वेळ होती आणि मी पुढे होते, माझ्या मागे होते बाकी सगळे, आणि 7ची वेळ होती आणि मी तिथे पुढे गेले. समोर एक ट्रकवाला उतरून चूळबीळ भरत होता, पाणी बिणी पित होता. तो मला, मॅडम तुम्ही कुठे चाललात? मी म्हटलं मला लेहला जायचं आहे. म्हणे तुम्ही हे चीनच्या रस्त्याला चाललायत.
मग त्यांनी मला सांगितल्यावर मी उलटी फिरले आणि मग परत या रस्त्याला लागले. तुम्हाला किती प्रकारची माणसं भेटली असतील ना या सगळ्या प्रवासामध्ये? माणसं खूप भेटली असतील वेगळ्या ठिकाणची. हो हो, तेच मी सांगते की सायकलवरनं जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला इंटिरियर मधली खरी त्या भागातली सामान्य माणसं भेटतात. कशी असतात? वाहनाने वगैरे गेलो ना तर ते वेगळं आहे, पण ही सामान्य माणसं साधी म्हणजे आर्थिक परिस्थिती बेताची असलेली साध्या घरांमध्ये राहणार, पण ती तुम्हाला आत्ता माझ्या मैत्रिणी दोघीजणी नर्मदा परिक्रमा करून आल्या सायकलनी. त्या म्हणल्या नर्मदा परिक्रमेला तिथल्या प्रत्येक घरातली साधी माणसं सुद्धा तुम्हाला इतकं वेलकम करतात, इतकं तुमचं ते तुम्हाला मैयाच समजतात. आणि ते साध्या घरातले लोक असतात पण तुम्हाला भाकरी पिठलं काय असेल तुम्हाला हां असं ते. आणि सायकलनी गेलं की तेही सगळी माणसं भेटतात आणि सायकलनी जाणारे जे लोक असतात ते पण थोडेसे साधे, म्हणजे उगाच रूटेड असतात. हां म्हणजे असं खरं आमच्या आर्थिक परिस्थिती उत्तम असते पण हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही, साधे जमिनीवर असलेले लोक सायकलनी जायला, त्याच्यामुळे त्या माणसांच्या बरोबर जायला. मग आता तुम्ही कलकत्त्याला जे गेला होता, कलकत्त्याचे लोक कसे आहेत, तिथला अनुभव काय होता त्या रूटचा? नाही तो रूट छानच आहे, पण आम्ही तिथे महाराष्ट्र मंडळातच गेलो ना. पण आणि आम्ही तिथून पुढे सुंदरबनला पण गेलो. बरं. सुंदरबनला जाऊन तिकडनं परत आलो. कधी कधी असं झालं का की प्रवासात गेलाय तुम्ही आणि तुम्हाला मागे यायला लागला, नाही पुढे जाता आलं? काय हवामानामुळे असेल किंवा झालं कुठेतरी झालं? म्हणजे हे सुंदरबनला आम्ही आत्ता गेलो, याच्या आधी कधीतरी जायचं ठरवलं होतं तेव्हा आम्ही जाऊ शकलो नव्हतो. तेव्हा आम्ही सुंदरबनच्या आधीच परत. मला असं कधी वाटलंय का की सायकल चालवता आता तर तुम्ही प्रो झालाय, म्हणजे आता मी काही बोलूच नाही शकत, पण सायकल चालवतोय आपण. कसं असतं ताई, एक प्रोसेस असते एखाद्या गोष्टीची की मी ती सुरू केल्यावर मला ती मजा यायला लागते आणि एका पॉईंटला असं वाटायला लागतं की मला अपेक्षेपेक्षा कठीण आहे जे पुढचं जायचं आहे, आणि झक मारली आणि आलो असं पण वाटायला लागतं की यायला होतं ते बरं होतं, आणि आपण तरी पण ते ओव्हरकम करतो. असं तुम्हाला कधी वाटलं? पण हे खरं तर ट्रेकिंगचं आहेच आहे. जेव्हा करतो तेव्हा कशाला करतोय असंच वाटतं, पण ते करून झाल्यानंतर जो आनंद मिळतो मी पहिल्यांदा जेव्हा म्हणजे माझे मिस्टर ट्रेकिंग करायचे आणि मी मुळीच काही करायची नाही, तर मी त्यांना म्हणजे माझी बहीण पण करायची, तर तिला मी म्हटलं एक तर पदरचे पैसे घालायचे आणि फुकट तंगडतोड करत कुणी सांगितलं जायला, म्हटलं मला नाही ट्रेकिंग बिकिंग काही करायचं. तर तिने मला म्हणली, तिने पेपरमध्ये वाचलं आणि तिने मला पहिल्यांदा पैसे भरले आणि ती म्हणली तू जा. मग तेव्हा मी कुठे गेले ते मला आठवत नाही, बहुतेक गोरक्षेप तिकडेच कुठेतरी गेले होते, पण तेव्हा गेल्यावर मला त्यातली मजा कळली की ते ट्रेकिंग केल्यानंतर आपलं आपण काहीतरी जिंकलंय हा आनंद असतो खरं म्हणजे. स्पर्धा असते हो, जाताना त्याचा त्रासच असतो पण तो त्रास नंतर मजेचा वाटतो. त्याच्यामध्ये सायकलिंगमध्ये तुम्ही जेव्हा सायकलिंग करायला लागलात 51-52 साली, 51-52 तुमचं वर्ष असताना, आपण एखादी गोष्ट करून बघतो आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडायला लागते, आणि आता आपल्याला सायकलचं वेड लागले, हे जे असतं ना की आता मला हे आवडते, हे तुम्हाला कधी लक्षात आलं? नाही ते तसंच आहे. म्हणजे आधी आम्ही ते सायकलला जायचो, ते डॉक्टर लोकांच्या ग्रुपबरोबर जायचो, गायनाकॉलॉजिस्टची कुठेतरी कॉन्फरन्स असायची तिथे आम्ही जायचो, नंतर ते चिल्ड्रन स्पेशालिस्टची कॉन्फरन्स होती कलकत्त्याला तिकडे गेलो होतो, असं आम्ही त्यांच्या निमित्ताने जायचो. मग नंतर पुढे म्हटलं हे निमित्त कशाला पाहिजे, आपलं आपणच जाऊया म्हणताना आम्ही आमचा ग्रुप आम्ही जायला लागलो. आणि मग तसं जाताना मी दर रविवारी वगैरे प्रॅक्टिस म्हणून जायची कुठंतरी. तर लोणावळ्याला मी एकदा जेव्हा चालले होते सायकलने, एकटीच चालले होते, तेव्हा लोणावळ्याला जाताना वाटेत समोर जे असे डोंगर दिसत होते, ते डोंगर पाहून मी म्हटलं आपण ह्या आनंदासाठी जातोय, कशासाठी कुणासाठी जातच नाही, आपल्याला सायकल चालवताना मजा येते म्हणून आपण चालवतोय. ते मला तिथे जाणवलं आणि तिथे ते जाणवलं झालं. पण मी जेव्हा आता काश्मीरला गेले होते, बारामुल्ला उरी, काश्मीरला सायकलने गेले होते, तर मी खरं म्हणजे अशी रसिक नाहीच आहे किंवा मला असे छान निबंध लिहिता येणं वगैरे असलं काही नाही आहे, पण काश्मीरला तो रस्ता, समोर दिसणारे पांढरे डोंगर, उत्तम रस्ता, कडेला ते बंदूकधारी आपली सगळे, तो अनुभव अप्रतिम होता. म्हणजे तेव्हा मला वाटलं की आपण ह्या डोंगरांकडे पाहून मला एकदम असं किती सुंदर आपण चाललोय. आणि तिथे जाताना, काश्मीरला जातानाच मला वाटतं म्हणजे मी आदल्या दिवशी गेले होते तिथे आणि ते मला म्हणाले कोणीतरी एक जण खूप एजेड येणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय. म्हटलं मीच आहे ती एजेड.
हो का म्हणा, हो 75 वर्षाची. म्हटलं मला सायकल पाहिजे. तर म्हटलं माझी सायकल देऊ का तुम्हाला. म्हटलं हो, ही म्हटलं मला चालेल, ही सायकल मी घेतली, मला पाहिजे ती. आणि मग ती सायकल घेऊन आम्ही चाललो होतो. आणि माझ्या आजूबाजूला म्हणजे इतकी मी वयस्क आहे म्हणून ते डॉक्टर वगैरे एका गाडीतनं चाललेले होते. त्यांना टेन्शन होतं की या बाई जात आहेत वगैरे. तर एका ठिकाणी मी उतरले आणि बाजूला सायकल. तर त्यांना वाटलं मला काहीतरी झालं. म्हटलं मला काही झालेलं नाही आहे, माझ्या सायकलची चेन पडली आहे, ती मी बसवायसाठी कडेला उभी राहिलेली आहे. तुम्हाला या काश्मीरमध्ये वगैरे गेला तर जवानांनी वगैरे मदत केली? खूप जवान भारतीय सैन्यानं किंवा असं काही गरज लागली होती? नाही लागली, गरज नाही लागली. पण त्या वेळेला 370 कलम उठलं ना, त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा बारामुल्ला ते उरी जाण्यासाठी मला वाटतं लेडीजनाच त्यांनी हे केलं होतं, स्पॉन्सर केलं होतं. अच्छा. हां, की म्हणजे काश्मीरातल्या लोकांना आपण तिथले आहोत असं वाटावं म्हणून यांनी आपल्या गव्हर्नमेंटनीच ते. तेव्हा आम्ही किती 70 बायका होतो की काय तर तेव्हा त्यांनी आम्हाला दिलं होतं. आणि तेव्हा यांनी मिलिटरीवाल्यांनी केली होती मदत. म्हणजे तिथे शेवटी जेव्हा जायचं होतं त्याच्या आधी ते माझ्याबरोबर आले आणि त्यांनी माझ्याकडे एक आहे व्हिडिओ त्याचा, मला वाटतं त्यांनी मला असंच कौतुक केलं, हो तुम्ही या वयात कशा काय एवढा आम्ही म्हणे दमतो एवढे हे करणारे मिलिटरीवाले लोक. आणि तिथे नंतर आम्ही कुठेतरी गेलो होतो तिथेच, तेव्हा ते म्हणले तुमचं आत्ताचं फिजिक पाहता तुम्ही अजून 25 वर्ष काहीच तुम्हाला होणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी मला 100 सांगू ऑलरेडी. वा. या 100चा आणि तुमच्या फिजिक्सचा विषय आला म्हणून तिथे येतो मी. आता ट्रिप तर मला कळलं, तुमच्या ट्रिप्स हळूहळू तर येतील सुद्धा आणखी काही. पण सायकल चालवल्यामुळे तुमच्यात काय बदल झाला? एखादी छंद जोपासल्यानंतर आपल्यामध्ये काही बदल होतात. तो छंद आपला होतो आणि आपण त्याचे असतो. तुमच्यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय बदल झाले सायकलिंग केल्यामुळे? खरं सांगायचं तर इतकं माझं आता सायकलवर प्रेम असलं की मी काहीतरी प्रोफेसर होते वगैरे सगळं गेलंय त्याच्यात. मी आता काय आहे तर सायकलिस्ट. आणि माझे खरं व्हिडिओज पण आहेत बरं का, बरे 3-4 तरी आहेत व्हिडिओज. पहिल्यांदा आम्ही सिंहगडला जेव्हा गेले होते तेव्हा तो प्रकाश केदारी आहे, त्यांनी माझा एक व्हिडिओ घेतला आणि तो व्हिडिओ BBC मराठी वाल्यांना खूप आवडला. त्यामुळे त्यांनी माझा एक व्हिडिओ घेतला. तेव्हापासून तो BBCचा व्हिडिओ झाल्यापासून एकदम प्रसिद्धीच मिळाली. म्हणजे कुठेही कुठल्या ग्रुपमध्ये गेले की बरेच वेळा म्हणतात तुमचा व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे. अशी प्रसिद्धी मला मिळालेली आहे. पण प्रसिद्धी हा एक भाग झाला. तुमच्यामध्ये काय बदल झाला? काही पर्सनॅलिटीमध्ये चेंज झाला का? काही बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? हो, म्हणजे मला माहितीच नव्हतं की आपण एवढं करू शकणार, आपल्याजवळ एवढं पोटेन्शियल आहे हेच मला माहिती नव्हतं. कारण सर्व वेळ सांगते ना, टीचर आणि हेन तेन कधीच असल्या गोष्टी केलेल्या नाही. फिजिकल माहितीच नव्हता मला फिजिकल फिटनेस माझ्याजवळ किती आहे तो. पण मग तो करायला लागल्यानंतर मला सायकलिंग केल्यावर खरंच वाटायला लागलं की आपल्याला मग खाणं ते सगळेजण विचारतात तुम्ही खाणं पिणं काय असतं तुमचं? काय नाही, जे नॉर्मल आहे ते सगळं नेहमीच खातो पितो. पण स्टॅमिना जो वाढला त्याचा फायदा मला खरंच झाला. मला खरंच वाटलं की आता आपला फिटनेस वेगळाच आहे. आणि मग मी विचार केला मागे वळून की आपल्याला एवढं आलं कुठून पोटेन्शियल. मग माझ्या ध्यानात आलं की माझे वडील मॅथमॅटिक्सचे शिक्षक होते शाळेमध्ये, पण ते PTचे पण शिक्षक होते आणि ते सातारमधले होते. आणि त्यांनी BScला असताना 1000 जोर काढलेले होते त्यांनी. त्यामुळे ते पोटेन्शियल माझ्यामध्ये असलं पाहिजे असा मी त्याचा तर्क लावला की त्यामुळे. पण मी ते कधी एक्सप्लोरच केलं नव्हतं. पण तुम्ही तुमचं खाण्याच्या सवयी काय असतात? तुम्ही काय 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 खाता, काय टाळता, कधी खाता, कसं असतं तुमचं? नाही, खरं सांगायचं तर काय, आता एक गोष्ट महत्त्वाची सांगते की माझ्याकडे गेली 20-25 वर्ष कामाला एक छान बाई मिळालेली आहे. त्यामुळे ती 11-11:30ला येते, पण ती आल्यावर सगळं करते, झाड पोस सगळं जेवण स्वयंपाक. ती पोळी तव्यातली गरम ताटली टाकली की मी जाऊन बसते जेवायला. मी काहीच दुसरं करत नाही. त्यामुळे त्या बाई मला आणखी काय करणं अपेक्षितच नाही. वयाच्या 77 वर्ष आणि काय करणार तुम्ही? गरम पोळी खायचं वय आहे तुमचं. त्यामुळे मी घरकाम काही त्या करतात सगळं. ठीक आहे ना. त्यामुळे ते मी करत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपलं 1-2 तास माझं सकाळी असं म्हटलं जातं की फिटनेस टिकवायचं असेल तुम्ही भात खाऊ नका, तेल कमी खा, चपात्या खाऊ नका, भाकरी खा, असं जे काही असं म्हणतात प्रत्यक्ष. काय करतात? पण नाही, मी सरळ पोळी भाजी भात आमटी हेच खाते.
आणि याच्यापेक्षा वेगळं मी काही खातच नाही रात्री खरं पण? म्हणजे. हो, म्हणजे बाई जातात तेव्हा संध्याकाळचा माझा डबा भरून जातात. वा. एक पोळी, भात, भाजी, आमटीच. काय आमटीच करते असं नाही, वरण समजा काही थोडंसं कधी काहीतरी गोड केलं तर. मग तुम्ही आता फक्त सायकलवरूनच फिरता सगळीकडे हो शहरामध्ये? हो, माझं तेच म्हणणं आहे की नुसतं सायकलिंग करायचं हायफाय आणि प्रत्यक्षात दूर सोडत फिरायचं स्कूटरवर, हे करायचं नाही. जगाचं पेट्रोल वाचवायचं, जगाचं पेट्रोल वाचवायचं, जगाचा धूर वाचवायचा आणि त्या जगाची सुरुवात स्वतःपासून करायची. वा वा. म्हणून मी सायकलनीच सगळीकडे एक सॅक घेते पाठीवर. म्हणजे जरी मंडईतनं भाजी आणायची असली तरी मी सॅक घेऊन पाठीवर सॅक घेऊन जाते, सायकलनी भाजी बिजी घेते. आणि आज सकाळचीच गोष्ट आहे, मला वाटतं गाडीनी एक जण चाललेला होता, मी सायकलनी चाललेली होते आणि सिग्नल बिग्नल बघता मी त्याच्याबरोबरच होते ना सर्व वेळ, कारण माझी सायकल अशी स्पीड तेवढाच होता. गाडी असून उपयोग काहीच नाही, काही उपयोग नाही. नाही. मला खूप कौतुक वाटतं तुमचं. या सगळ्यामध्ये फिटनेस तर आहेच, पण सायकलचं महत्त्व आणि सायकलमुळे तुमच्या एकूण व्यक्तिमत्वात झालेला बदल, आजच्या महिलांना जर असं काही सुरुवात करायची असेल तर कशी सुरुवात करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? नाही, ते मी नेहमी सांगते की महिलांच्या बाबतीत 25पासून 50पर्यंत ते जे आयुष्य आहे ते सगळं संसार, नोकरी, ह्या सगळ्यात असतं. घर, मुलं, नोकरी, ह्याच्यात बाईला तिसऱ्या कशाचा विचार करायला वेळ नसतो. पण 50पर्यंत मुलं, माझा एकच मुलगा 12वी झाल्यावर तो गेलाच, त्या कलकत्त्यालाच गेला आणि मग ती सुटवांग होते. करेक्ट. त्यावेळेला उचलायला पाहिजे. आणि त्यावेळेला आपण आता मी झाले 50ची, आता काय नाही, तेव्हा आपली जी पूर्वी राहून गेलेली आवड आहे ती आवड आपण तेव्हा सुरू केली पाहिजे, काही असेल. मग मला ती सायकलची आवड वाटली, कोणाला गाणं आवडत असेल, कोणाला लहानपणी केलेली गोष्ट जी राहून गेलेली आहे ती 50ला उचलायची आणि पुढची 20 वर्ष आपली आहेत, आपण त्याच्यात एन्जॉय करायचं. काय पाहिजे याच्यापेक्षा आता? पण मला हे बेस्टच आहे. म्हणजे इथं ॲक्च्युली एपिसोड संपायला पाहिजे, हे तत्व आहे की हे दिस इज प्रिन्सिपल. पण मला असं वाटतं की 50 नंतर बायकांचे काही शारीरिक इश्यूज पण सुरू होतात, कदाचित काही वेळेला आळस पण येतो, करू नये असं वाटतं. तुमच्याकडे ही एवढी एनर्जी कुठून आली, कशी काय? म्हणजे आपण हे करूया, जाऊया, फिरूया, चालूया, करूया, हे कुठून कसं काय आलं? नाही, माझं म्हणणं उलट आहे. 50 नंतर तुम्ही फिट होता, 50च्या आधी ते जे असतं प्रकरण ते सगळं संपतं. म्हणताना तुम्ही एकदम फिट, तुम्हाला काहीच त्याचा त्रास नाही, काही नाही. नाही, म्हणजे MC वगैरे काय जे असतं ना त्यातनं तुम्ही मोकळे होता 50ला, त्यामुळे तुमची तब्येत छान होते. तिथे तुम्ही आळस मात्र सोडायला पाहिजे. तिथे जर एकदा तुम्ही आळस करायला लागला की गेलं. आळस पहिला सोडायचा. सकाळी मी 6ला सुद्धा उठताना अजिबात अजून 10 मिनिटांनी उठून नाही, उठायचं तितक्या वाजता ठरलंय त्याप्रमाणे उठा. एकदा गादीवरनं बाहेर पडलो की आपला दिवस चांगला सुरू होतो. तिथे तुम्ही तुमची हॉबी सोडायची नाही. आणि 50 नंतर खरंच स्त्रीचं आयुष्य इतकं छान आहे, जबाबदाऱ्यातनं पण रिकामी होते, तब्येत अजून छान असते आणि त्यामुळे ती अजून 25 वर्ष छान राहते, चांगली राहते. खरं माझं म्हणणं आहे की पळणं हा नंबर 1 व्यायाम आहे, चालणं हा नंबर 2 व्यायाम आहे आणि सायकल हा नंबर 3 आहे. पळण्यात जो हे मिळत आहे, शक्ती मिळते. माझे जे सायकलवाले मित्र आहेत ते पळतात बाबा 42 किलोमीटरची, ते माझ्याच वयाचे आहेत बरं का. 42ची ती मुंबईची मॅरेथॉन आहे, ती ते कायम करतात. कितीतरी वेळा, 5-10 वेळा केलेली, आणि 21 तर त्यांनी अगणित वेळा केलेली. ते खूप पळतात बाबा. आणि त्यांचं काय आहे, ते त्यांनी 60व्या वर्षी एक दिवस सहजच तेही असेच, आधीचं पोटेन्शियल माहीत नव्हतं, काही नाही, CA आहेत ते. तर 60व्या वर्षी त्यांना वाटलं की आपण काहीतरी वेगळं करूया. काय करूया? तर डेक्कन जिमखान्यावर आम्ही जायचो व्यायामाला. तर ते डेक्कन जिमखान्याचं 450 फुटाचं जे ग्राउंड आहे, ते म्हणले याला आपण 60 फेऱ्या मारूया. म्हणून त्यांनी 60व्या वर्षी ग्राउंडला 60 फेऱ्या मारल्या आणि तेव्हापासून त्यांचं सुरू झालंय. यंदा त्याने 78 फेऱ्या मारल्या. मला माहिती आहे त्यांचं नाव, जुगल राठी. बोलवायचं आपल्याला, ते माझे एकदम मित्र आहेत. हो का? आपल्याला त्यांना बोलवायचंय. तो फार त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलंय आणि ते विलक्षण आहे. आता हा पुस्तकी प्रश्न आहे, पण आपण शेवटाकडे आलोय. अत्यंत सकारात्मक पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टीकडे पाहताय, मला लक्षात येतं. म्हणजे गादीतून उठण्यापासून की डिसिप्लिन आणि सकारात्मकता, मोटिवेशन आणि पॉझिटिव्हिटी कशी आणायच्या शरीरामध्ये किंवा आपल्या मानसिकतेमध्ये?
बेफिकीर राहायचं, सगळं छानच होणार आहे म्हणून गृहीत धरायचं आणि तसंच होत. आणि मला नेहमी कोणीतरी म्हणतात ना की कशी तुम्हाला काही माणसं, मी म्हटलं 100रातली 99 माणसं चांगली असतात आणि 100रावा माणूस माझ्या नशिबात कधीच येत नाही. मला भेटणार ती चांगलीच माणसं भेटणार. वा वा वा, जसे आपण भेटलो फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स मध्ये. हो वा, मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून, खूप मस्त वाटतंय. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही खरं सगळं सांगितलेलंच आहे, पण एखादा छंद जोपासायचा असेल तर अनेक मुलं अभ्यासू पण असतात. म्हणजे अभ्यास आहे की अभ्यास करत असतात. जसं तुम्ही गणित शिकत होता, पुस्तकी स्वभाव असतो काही लोकांचा. माझ्या मिस्टरांचा आहे ना होता. हो, तिकडे पुस्तकी स्वभाव. तरी जे तुम्ही 50 नंतर करायचं म्हणताय ते जर आपल्याला आधीपासून करायचं असेल तर काही करावं का? काही डिसिप्लिन गोष्टी कराव्यात का? करावं. माझं असं म्हणणं आहे की मुलं शाळेत जाताना सायकलने जात असतात. हां, मग 18व्या वर्षी त्यांना स्कूटर मिळते. स्कूटर मिळाली की त्यांच्या सायकलला कुलूप लागलंच आणि ती धूळ खात पडलीच. त्याच्यानंतर ते परत सायकलकडे येत नाही. तर माझं त्या 18व्या वर्षाच्या मुलांना सुद्धा असं सांगणं आहे आणि मी सांगतेच की तुम्ही आठवड्यातनं 2दा सायकल चालवा, 2दा स्कूटरला कुलूप लावा आणि 2 दिवसभर सायकल चालवायची आणि हे तुम्ही कायम चालू ठेवा. सायकलची सखी सोडू नका, ते चालू ठेवा. किंवा काय तुम्ही चालत असाल पण तुम्ही तो जो छंद आहे माहिती आहे मला की तुमची वेळ नसतो, बिझनेस, हां गडबड असते, तो वेळ नसतो ही गोष्ट चुकीचीच आहे. चुकीची आहे. तो वेळ सापडवायचा मिळतो आपल्याला. जेव्हा हॉबी असते तेव्हा तो वेळ मिळतो, काढला जातो. आठवड्यातनं 2 दिवस तरी तुम्ही ते चालू ठेवायचं. 25शीत सुद्धा, 30शीत सुद्धा, तुम्ही अगदी कुठल्या तरी कंपनीचं CEO का काय झालात तरी सुद्धा. बरं, हे झालं 18व्या वर्षातल्या मुलांसाठी. 40शीतले पुरुष असतो किंवा पुरुष स्त्रिया, 40शीतले लोक, आणि त्यांना वेल सेटल्ड असतात, पैसे मिळत असतात, नोकरी एका मार्गाने चाललेली असते, म्हणजे सेटल आहे सगळं. अशा लोकांनी कसा छंद जोपासावा? असं कधी सायकल चालवावी, काय वाटतं तुम्हाला? सांगितलं ना मी, 50शीला सायकल सुरू करायची. घरातल्या जबाबदाऱ्या संपले सगळ्यांनीच. 50शीला 45व्या 50व्या वर्षी काहीतरी आपलं फिजिक चांगलं राहण्यासाठी काहीतरी सुरू करायचं. सायकल चालवल्यामुळे काय काय आपले स्नायू अवयव उत्तम, हे सगळे काय ते बायसेप्स ट्रायसेप्स काय जे म्हणतात, मसल्स, थाईज आणि हा सगळे उत्तम. सांगते ना, मला त्याच्यामुळे काहीच नाही, इतके सुंदर आहेत माझे, इतके छान आहेत माझे स्नायू. सायकलमुळे ते परफेक्ट झालेले आहेत. पण असं गुडघे दुखत नाही, काही होतच नाही. गुडघे दुखे वगैरे कधी तुम्हाला जाणवले नाही? काही नाही, गुडघे दुखलेच नाहीत माझे. नी कॅप वगैरे लावता सायकल? नाही लावावी लागतच नाही. सायकल चालवल्यामुळे गुडघे चांगले होतात तुमची. जर सुरुवात झाली असेल गुडघे दुखायला, सायकल चालवायची. ते जे सायकलिंग आहे, उलट मी सांगते कोणाला तरी घरी ही स्टॅटिक सायकल आहे ती तरी चालवा. हां, त्याच्यामुळे गुडघेदुखी थांबते. अरे वा. बर, सायकलिंग करून करून ना तुमची खालची बॉडी, लोअर बॉडी उत्तम होते, पण वरची बॉडी पण तुम्हाला नीट ठेवायला लागते, कारण मग तो इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही काही विशेष व्यायाम वगैरे करता का? काही त्याच्या काही गोष्टी असतात का? मला माहित नाही, विशेष व्यायाम वगैरे मला माहिती नाहीये. पण मी गेली कित्येक वर्ष असेल, 20 वर्ष तरी असेल, तो नितीन ढवळे म्हणून एक आहे, तो सोमवार बुधवार शुक्रवार ॲब्सची बॅच म्हणजे व्यायाम घेतो. हल्ली तो भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये घेतो. तर तिथे मी कायम व्यायामाला जाते, त्यामुळे तो सर्वच प्रकारचे व्यायाम घेतो ना. सोमवार बुधवार शिवाय तो म्हणतो काहीतरी आज हाताचं असतं, आज पायाचं, मला ते कळत नाही, पण तो सांगतो ते व्यायाम. आणि खरंच सांगते, ते सगळे तिथले लोक म्हणतात ह्यांच्याकडे बघा, यांच्यासारखा व्यायाम करा. म्हणजे माझं तिथे जो मी करते तो पण परफेक्ट होतो. म्हणजे पाय असे पाहिजेत तर माझे असेच होतात. माझं काही, मला लवचिकताच खूप आहे, त्यामुळे येतं खूप. त्यामुळे आजच त्या शेजारी माझ्या होत्या, त्या नवीन आलेल्या, नितीन म्हणला यांच्याकडे बघून त्यांच्यासारखं करा. जनरली चढत्या वयानुसार एनर्जी कमी कमी होत जाते, माझी वाढतच. अपवाद आहे, हळूहळू त्या सायकलवर आणि कुठे कुठे जातील, मला काही त्यात नवीन वाटणार नाही. मी असं ठरवलेलं आहे की 90व्या वर्षी 9 किलोमीटर सायकल चालवायची. म्हणजे मी 90व्या वर्षात जगणार पण आहे आणि 9 आणि असं मी सांगितलं की तुमच्यासारखे म्हणतात 9 नाही, तुम्ही 90 चालवाल. 100%. मला जो एनर्जी लेवल आता मी बघतोय ती बघता खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही 90व्या वर्षी 9 किलोमीटर काय, खरंच म्हणजे तुम्ही खूप चालवा सायकल, ह्याचा विश्वास मला वाटतो.
पण ताई तुम्ही आवर्जून आलात आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. आपापला छंद जोपासण्याची हीच वेळ असते आणि 50 नंतर हा जो तुम्ही काही मूलमंत्र दिलेला आहे तो सर्वार्थानं महत्त्वाचा वाटतो मला. महिला दिनानिमित्त ह्याच्यापेक्षा उत्तम विचार काय पाहिजे. तर तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि हा अर्थात सायकलिंग फक्त काही महिलांची मक्तेदारी नाही किंवा होणार नाही, पुरुषांनी पण याचा विचार करावा. मलाच आता हे तुमचा एपिसोड झाल्यानंतर वाटते की मी आता सायकल घ्यायला पाहिजे आणि किमान आठवड्यातनं 2दा तरी आपण सायकल चालवायला पाहिजे. असे म्हणणारे खूप असतात, पण करत मग कोणी त्यांना मी लगेच म्हणते की तुम्ही मला फोन करा, तुमच्या बरोबर पहिल्यांदा मी सायकलला यायला तयार आहे. कधीही आपण असं करायचं, तुम्ही सांगा, मी तुमच्या बरोबर त्याचा सायकल आपण तुम्हाला व्हिडिओ आधी 2 किलोमीटर नेते ना मी कुठेतरी. चालेल ना, जाऊया जाऊया. मी आता ठरवलेलं आहे सायकल कुठली घ्यायची इथपासून तुम्हाला आता मी विचारीन. तर खूप शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही आलात ताई. खूप शॉर्ट नोटीसवर आल्या, त्या आमची अजिबात ओळख नव्हती. सांगितलं तसं बस स्टॉपवर 2 मिनिटासाठी भेटल्या आणि जुळून आलं सगळं. पण तुम्ही वेळ काढून आला त्याबद्दल खरंच थँक्यू. खूप शुभेच्छा. चांगले राहा, फिट राहा आणि चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. जे ताई म्हणाले की 100पैकी 99 माणसं चांगली असतात आणि 100वा तो वाईट म्हणून आपल्याला भेटतच नाही. हे भारी आहे, हे गृहीत धरायचं. तर त्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.